आपण क्लास 7चा चॅप्टर 3 बघतोय, दिल्ली 12 to 15 सेंचुरी. तर हे जे हिस्ट्रीचे जे चॅप्टर आहेत, सगळे चॅप्टर फ्रँकली खूप क्लिष्ट आहेत आणि म्हणजे इतकं सगळे डायनेस्टीची नावं, मुघल सल्तनत, दिल्ली सल्तनत सगळे पटकन लक्षात राहण्यासारखे नाही आहेत हे टॉपिक. तर आपण आता हे कसं करणार आहोत, पहिले तर हे चॅप्टर आहे मी वाचून दाखवणार आहे, सो दॅट प्रोनाऊन्सिएशनचा प्रॉब्लेम नाही राहणार. ते एक्सप्लेन करणार की एक्सप्लेन करताना प्रत्येक पेजची समरी लाईन काय आहे, म्हणजे शॉर्टेस्ट समरी काय आहे ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर वेगळे व्हिडिओजमध्ये शॉर्ट नोट्स, क्वेश्चन आन्सर्स आणि वर्कशीट, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ वर्कशीट अशा ह्याच्यामध्ये आपण हिस्ट्री बघणार आहोत. पण कसं आहे, हे जे हिस्ट्रीचे जे सगळे चॅप्टर आहेत, आय एम सेईंग अगेन, खूप क्लिष्ट आहेत लक्षात ठेवायला. सो हे रिपिटेशन, कंटिन्युअस रिपिटेशन, परत परत ऐकणं, हे व्हिडिओज तुम्ही परत परत ऐका किंवा चॅप्टर परत परत वाचा, तरच हे लक्षात राहू शकेल. एकदाच केलं एक्झामच्या आधी तर तसं हे लक्षात राहण्यासारखे टॉपिक्स नाही आहेत. Like Kaveri Delta became center of large kingdom. Did you notice that there was no mention of kingdom with Delhi as a capital? That was because Delhi became important only in 12th century. ओके, सो म्हणजे दिल्लीचा 12th सेंचुरीपर्यंत दिल्ली काही कॅपिटल नव्हती. टेक अ लुक ॲट टेबल 1. सो आता हे टेबल 1 इथे दिलेलं आहे. तर रूलर्स कुठले कुठले आहेत दिल्लीमध्ये ते त्यांनी इथे त्याची नावं दिलेली आहेत. तर जे पहिलं हे आहे, आता सगळ्याचीच नावं लक्षात ठेवायची ना, आपण इम्पॉर्टंट नावं लक्षात ठेवू. तर पहिले आले राजपूत डायनेस्टीज. तर राजपूतमध्ये कोण कोण होते? तोमर्स होते आणि चौहान्स होते. आता ह्याच्यामध्ये पृथ्वीराज चौहान आहे, हे नाव फेमस आहे. पृथ्वीराज चौहानवरती पिक्चर आहे, सिरियल आहे, त्यामुळे ते आपल्याला लक्षात राहू शकेल. अदरवाईज सगळी नावं काही फ्रँकली स्पीकिंग लक्षात नाही राहणार. सो आपण डायनेस्टी बघू आणि प्रत्येक डायनेस्टीमध्ये कोण इम्पॉर्टंट जे नावं आहेत ती आपण बघू. सो राजपूतमध्ये तोमराजमध्ये तोमर आणि चौहान, अगेन पृथ्वीराज चौहान. आणि राजपूतचा जो टाईम पिरियड होता, तो टाईम पिरियड वॉज इन ट्वेल्थ सेंचुरी. सो अर्ली 12th सेंचुरीमध्ये आपण बघणार की राजपूत होते. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार की त्याच्यानंतर आले टर्किश रूलर. आता टर्किश रूलरमध्ये जे रझिया सुलतान आहे, रझिया सुलतान वॉज ओनली वुमन रूलर. आणि शमसुद्दीन इल्तमिश, हे दोन म्हणजे ह्यांची नावं बऱ्याच वेळा आलेली आहेत, सो ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. गियाजुद्दीन बालबान पण आपल्याला आला होता, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की गियाजुद्दीन बालबान 12th सेंचुरीमधला जो आहे तो रूलर होता. सो ही 3 नावं आहेत लक्षात ठेवण्यासारखी. त्याच्यानंतर आले खलजी डायनेस्टी. खलजी डायनेस्टी वॉज म्हणजे एकदम क्रुएल डायनेस्टी होती. ह्याच्यामधला अल्लाउद्दीन खिलजी जो आहे तो अतिशय क्रुएल म्हणून हा रूलर ओळखला जायचा. सो टर्किश डायनेस्टी आपण बघितली, साधारण 12व्या सेंचुरीमध्ये टर्किश डायनेस्टी आहे. त्याच्यानंतरची जी खलजी आहे, ती खलजी जी आहे ती 1290 ते 1320, म्हणजे साधारण 12th and 13th सेंचुरी आपण बघू शकतो. आणि ह्याच्यामधला जसं सांगितलं की अल्लाउद्दीन खिलजी वॉज व्हेरी क्रुएल रूलर. त्याच्यानंतर तुगलक आली. तुगलक्स वेर ऑल्सो व्हेरी म्हणजे क्रुएल डायनेस्टी म्हणतात तसं होतं, आणि हे 13th and 14th सेंचुरीमध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मोहम्मद तुगलक आहे, हे नाव आहे, हे बऱ्यापैकी फेमस आहे. सो मोहम्मद तुगलक जे आहे तो पण खूप क्रुएल होता. त्याच्यानंतर सय्यद डायनेस्टी आहे आणि लोधी डायनेस्टी आहे. सय्यद डायनेस्टी 14th सेंचुरीमध्ये आणि लोधी 14 to 15 सेंचुरीमध्ये. मग हे लक्षात ठेवायचं जर आपण राजपूत, टर्किश, खिलजी, तगलक, सय्यद, लोधी. सो त्याला थोडंसं पोएटिक टोनेशन दिलं की ते लक्षात राहणार. राजपूत, टर्किश, खलजी, तगलक, सय्यद, लोधी. ओके, सो ह्या आहेत रूलर्स ऑफ दिल्लीची ही नावं आहेत. अगेन राजपूतमध्ये तोमराज अँड चौहान्स, टर्किश, खलजी, तगलक अँड सय्यद. सो कमिंग बॅक, आता टेक अ लुक, आपण टेबल 1 घेतलं. दिल्ली फर्स्ट बिकिंग द कॅपिटल किंगडम अंडर द तोमरा राजपूत. सो हे क्वेश्चन विचारतील की दिल्ली फर्स्ट कॅपिटल कोणाची होती, तर तोमरा राजपूत. वू डिफिटेड इन द मिडल ऑफ द 12th सेंचुरी बाय चौहान्स. चौहान्सना अल्सो काय म्हणायचे, चहामानस म्हणायचे. ओके, सो दे वर अल्सो कॉल्ड द चहामानस ऑफ अजमेर. इट वॉज अंडर तोमराज अँड चौहान्स दॅट दिल्ली बिकम एन इम्पॉर्टंट कमर्शियल सेंटर. सो कमर्शियल सेंटर म्हणजे काय, व्यापार वाढला तिकडे. व्यापार वाढला म्हणजे वेगवेगळी दुकानं वाढली. मग आता दुकानं वाढल्यावर, व्यापार वाढल्यानंतर कोण येणार, मर्चंट्स येणार. सो मेनी रिच जैन मर्चंट्स लिव्ड इन द सिटी अँड कन्स्ट्रक्टेड सेव्हरल टेम्पल्स. मग जे व्यापार करणार ऑब्व्हियसली त्यांच्याकडे पैसा जास्त असणार. सो रिच जैन पीपल स्टार्टेड लिव्हिंग इन दिल्ली. मग त्यांनी काय केलं, त्यांनी टेम्पल्स फॉर्म केले. ॲज वेल ॲज दे मिंटेड कॉईन्स हिअर.
त्यांना म्हणतात देहलीवाल. त्या कॉईन्सला म्हटलं जातं देहलीवाल. ओके, सो दोज कॉईन्स वेअर कॉल्ड ॲज अ देहलीवाल्स. सो देहलीवाल का, कारण दिल्लीमध्ये झाले, सो देहलीवाल हे त्या कॉईन्सचं नाव आहे. तो मेन इम्पॉर्टंट पॉईंट काय इकडचं की तोमरा राजपूतच्या अंडर दिल्ली पहिल्यांदा कॅपिटल झाली. दिल्ली कमर्शियल सेंटर झालं चौहान्स अँड राजपूतच्या अंडर. आणि रिच जैन मर्चंट मिंटेड कॉईन्स विच आर कॉल्ड ॲज अ देहलीवाल. हे ह्याचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता 13th सेंचुरीमध्ये कसं अजून दिल्लीचं काय काय ॲडव्हान्समेंट झाले ते आपण बघूया. सो बिगिनिंग ऑफ 13th सेंचुरीमध्ये काय झालं की त्याचा जो एरिया होता अंडर दिल्ली कंटिनेंटचा तो अजून वाढला. ओके, सो त्यांनी अगेन 12th सेंचुरीमध्ये काय झालं, फर्स्ट कॅपिटल झालं. सो त्याच्यानंतर मग काय झालं, 13th सेंचुरीमध्ये त्याचा दिल्लीचा आवाका वाढला. मग हे दिल्ली कोणाकोणाला हे केलं ते इथे दिलेलं आहे. फिरोजशाह कोटला खूप फेमस मैदान आहे तिकडचं. त्याच्यानंतर आता दिल्ली कुना सिरी आणि जहापना हे दिल्लीचे त्यांनी एरियाज दिलेत जे रूल व्हायला सुरुवात झाली. सो या फर्स्ट पेजचं आपल्याला काय आहे, त्याचं फर्स्ट पेज मध्ये फक्त काय सांगितलंय की दिल्ली पहिले कॅपिटल नव्हती. वेन दिल्ली बिकम कॅपिटल इन 12th सेंचुरी अंडर हुम तोमरा Rajputs, and in 13th century importance of Delhi increased आणि under Tomras and Chauhanas trade increase in Delhi and Jain people minted coins called Dehliwal. हे ह्याचे समरी आहे या पेजची. काय समरी आहे, दिल्ली बिकम कॅपिटल इन 12th century अंडर तोमरा राजपूत. तोमरा अँड चौहान राजपूत मध्ये ट्रेड इन्क्रीज इन दिल्ली. रिच जैन मर्चंट्स प्रिंटेड कॉइन कॉल्ड देहलीवाल. अँड फ्रॉम 13th सेंचुरी ट्रान्सफॉर्मेशन हॅपन इन दिल्ली. ओके, हे या फर्स्ट पेजचे आहे. त्याच्यानंतर आपण डायनेस्टीजची नावं बघितली. राजपूत, तर्किश, खलजी, तुगलक, सय्यद, लोधी. विच आर द डायनेस्टी इन दिल्ली? राजपूत, तर्किश, खलजी, तुगलक, सय्यद, लोधी हे नाव आहेत. ओके, राजपूत मध्ये तोमराज अँड चौहान्स पण आहेत. राजपूत, तर्किश, खलजी, तगलक, सय्यद, लोधी हे आपण असं गाण्याच्या याच्यात म्हटलं की ते आपल्या लक्षात राहतं. ओके, मग आता नेक्स्ट पेजवर आहे की अंडरस्टँडिंग दिल्ली अंडर द सल्तान्स. हिस्टोरियन्स आर नोन एज तारीख. तर आपण ते म्हणतो ना तारीख पे तारीख, म्हणजे काय, तारीखला पर्शियन मध्ये हिस्ट्री म्हणतात. सिंग्युलर आहे तारीख आणि प्लुरल काय, तवारीख इन पर्शियन. म्हणजे तारीख किंवा तवारीख म्हणजे काय, हिस्ट्री. अँड द लँग्वेज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अंडर द दिल्ली सुलतान्स बिकम पर्शियन. द ऑथर्स ऑफ तवारीख वेर लर्न्ड men, secretaries, administrators, poets and courtiers who both recounted events and advised rulers on governance, emphasizing the importance of just rule. आता इथे सर्कल ऑफ जस्टिस. आता व्हॉट इज अ सर्कल ऑफ जस्टिस, तर मी पहिले वाचून दाखवते आणि मग मी एक्सप्लेन करेन व्हॉट इज द सर्कल ऑफ जस्टिस. अ किंग कॅनॉट सर्वाइव्ह विदाउट सोल्जर्स अँड सोल्जर्स कॅनॉट लिव्ह विदाउट सॅलरीज. सॅलरीज कम फ्रॉम द रेव्हेन्यू कलेक्टेड फ्रॉम peasants. But peasants can pay revenue only when they are prosperous and happy. This happens when the king promotes justice and honest governance. म्हणजे काय होणार की पहिले असणार किंग जो आहे तो peasants म्हणजे कोण की जे वेल्दी लोक आहेत, peasantsना हॅप्पी ठेवणार, त्यांच्यासाठी त्यांना जस्टिस देणारा किंवा ऑनेस्ट गव्हर्नन्स ठेवणार. मग peasants हॅप्पी राहणार तर peasants काय करणार, रेव्हेन्यू पे करणार. काय करणार, peasants देणार रेव्हेन्यू. ओके, सो या रेव्हेन्यूने काय होणार, रेव्हेन्यूने सॅलरी ऑफ सोल्जर्स देणार. आणि ह्या सोल्जर्स, किंग कॅनॉट सर्वाइव्ह विदाउट सोल्जर्स. किंग हा सर्वाइव्ह करू शकतो का सोल्जर्स, आणि सोल्जर सॅलरी शिवाय सर्वाइव्ह करू शकतात का, नाही. सो दिस इज कॉल्ड एज अ सर्कल ऑफ जस्टिस. हे प्रत्येक जण एकमेकांवरती कसे डिपेंडंट आहे, किंगला सोल्जर हवे, सोल्जरला पैसे द्यायला पाहिजे तर रेव्हेन्यू हवे, रेव्हेन्यू पाहिजे तर peasantsना हॅप्पी ठेवायला पाहिजे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ सर्कल ऑफ जस्टिस. Keep the following additional details in mind. The authors of Tawarik lived in cities, mainly Delhi, and hardly ever lived in villages. They often wrote their histories for sultans in the hope of rich rewards. म्हणजे आपल्याला रिवॉर्ड मिळाला पाहिजे म्हणजे काय करणार, ते त्यांना जशी पाहिजे तशी हिस्ट्री ट्विस्ट करून लिहिणार.
These authors advise rulers on the need of preserve an ideal social order based on birthright and gender distinction. म्हणजे हे काय होते, हे जे ऑथर्स होते ते लिबरल नव्हते, त्यांचं थिंकिंग कन्झर्वेटिव्ह होतं. मग त्यांना काय वाटायचं, बर्थ राईट म्हणजे काय, बर्थ राईट म्हणजे काय की प्रिव्हिलेजेस क्लेम्ड ऑन अकाउंट ऑफ बर्थ, म्हणजे काय राजाचा मुलगा राजाच होणार कारण काय राजाकडे तो प्रिव्हिलेज आहे, सैनिकाचा मुलगा सैनिकच होणार असं, म्हणजे प्रिव्हिलेजेस क्लेम्ड ऑन अकाउंट ऑफ बर्थ. ओके. आणि जेंडर डिस्टिंक्शन म्हणजे काय, पहिल्यापासून जे आहे आणि स्पेशली हे सल्तान्स मुघल्स यांच्यामध्ये स्त्रियांचं महत्व कमी होतं. स्त्रियांना मानलं जातं की स्त्रिया सबऑर्डिनेट आहेत आणि मेन आहेत ते सुपेरियर आहेत असं मानलं जातं. सो व्हॉट इज अ बर्थ राईट, प्रिव्हिलेजेस क्लेम्ड ऑन अकाउंट ऑफ बर्थ अँड जेंडर डिस्टिंक्शन इज social and biological difference between women and men. Gender distinction, social and biological difference between women and men. Okay. In 1236, Sultan Iltutmish's daughter Razia became Sultan. The chronicler of the age, Minhaj al-Siraj, हे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं. Chronicler was the chronicler in the 13th century, Minhaj al-Siraj. Recognized that she was more able and qualified than all her brothers, but he was not comfortable at having a queen as ruler, nor were the nobles happy at her attempts to rule independently. She was removed from the throne in 1240. म्हणजे काय की एक बाई आपल्यावरती राज्य करते आहे, जरी तिची शी इज कॅपेबल आणि तिच्या भावांपेक्षा पण ती जास्त हुशार आहे, तरी पण ते त्या लोकांना सहन होण्यासारखं नव्हतं. असं त्यावेळेची मेंटॅलिटी होती की बायका नाही पुरुषच श्रेष्ठ. मग आता ह्या पेज मध्ये काय आहे, आपल्याला या पेजचं समरी काय आहे की तारीख, व्हॉट इज तारीख और तवारीख मीन्स हिस्ट्री, अँड तवारीक्स वेर रिटन बाय लर्न मॅन. आणि अजून काय सांगितलं की बर्थ राईट, व्हॉट इज अ बर्थ राईट, प्रिव्हिलेजेस गेन बाय बर्थ, व्हॉट इज जेंडर डिस्ट्रिक्शन, सोशल अँड बायोलॉजिकल डिफरन्स बिटवीन मेन अँड वुमन. आणि रझिया सुलतान, आपल्याला कळलं की रझिया सुलतान जी आहे ती वुमन सुलतान होती आणि तिचे वडील कोण होते, इल्तमिश डॉटर रजिया. हे याच्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. आणि हा आपल्याला सर्कल ऑफ जस्टिस काय ते पण कळलं. ओके. सो किंग्स केप्ट peasants happy. Peasants, when they are happy, they pay revenue. The revenue that paid by peasants is used to pay salary of soldiers, and kings is dependent on soldiers to rule the kingdom. Ha. आता what Minhaj al-Siraj thought about Razia, what other important female rulers in India did. Mata Minhaj al-Siraj thought that the queen's rule went against the ideal social order created by God, in which women were supposed to be subordinate to men. He therefore asked in the register of God's creation, since her account did not fall under the column of man, how did she gain from all her excellence qualities? So त्यांची थिंकिंग किती प्रिमिटिव्ह थिंकिंग होती, म्हणजे किती पछाडलेली थिंकिंग होती. देवाने असं काही सांगितलंय का, नाही. देवाने स्त्री आणि पुरुष सगळ्यांना समान बनवलेलं आहे. देवाने फिजिकल डिफरन्सेस दिले, पण देवाने असं काही सांगितलं नाहीये की नाही बाबा स्त्री श्रेष्ठ नाही होऊ शकत, पुरुषच श्रेष्ठ आहेत, पुरुषालाच महत्व आहे, असं काही सांगितलं नाहीये. पण त्यांचं थिंकिंग काय होतं की ती कशी काय झाली बाबा, देवाची तो ऑर्डर आहे की बायकांना काही महत्व नाही. So on her inscriptions and coins, Razia mentioned that she was the daughter of Sultan Iltutmish. This was in contrast to the Queen Rudramadevi. मग आता कुठल्या कुठल्या वुमन फार कमी स्त्री राज्यकर्ता झाल्यात इंडियामध्ये, स्पेशली ह्या मुघल्सच्या पिरियडमध्ये किंवा सुलतान्सच्या पिरियडमध्ये. तर त्याच्यातली एक कोण होती, पहिली तर झाली रझिया सुलतान, दुसरी कोण आहे क्वीन रुद्रमादेवी ऑफ काकतीय डायनेस्टी ऑफ वारंगल, पार्ट ऑफ मॉडर्न आंध्र प्रदेश. सो पण मग रझिया सुलतानने काय केलं, रझिया सुलतानने स्वतःचं नाव काय दिलं की सुलतान इल्तुतमिशची मुलगी. पण रुद्रमादेवीने काय केलं, रुद्रमादेवी चेंज हर नेम ऑन इन्स्क्रिप्शन अँड प्रिटेंडेड शी वॉज अ मॅन. म्हणजे तिने काय केलं, स्वतःच नाव दिलं, म्हणजे जसं काय ती मॅन आहे असं करून तिचे इन्स्क्रिप्शन बनवले. अनदर क्वीन डिड्डा ruled in Kashmir. Her title is interesting. It comes from Didi or elder sister, and obviously affectionate term given to a loved ruler by her subjects. सो काय तीन कुठल्या वुमन रूलर्स आहेत, पहिली रझिया सुलतान, मग रुद्रमादेवी, क्वीन रुद्रमादेवी अँड दिद्दा. आता नेक्स्ट, अ क्लोजर लुक ॲट ऍडमिनिस्ट्रेशन अंडर द खलजीज
की ऍक्च्युली अल्ला खिलजी म्हणतात, पण स्पेलिंग प्रमाणे आपण खलजी प्रोनाऊन्स करतोय, आणि तुगलक म्हणतात, पण स्पेलिंग जसं इंग्लिशमध्ये त्याला तगलक पण उच्चार होऊ शकतो. So the consolidation of a kingdom as vast as the Delhi Sultanate needed reliable governors and administrators. Rather than appointing aristocrats and learned chieftains as governors, the early Delhi sultans, especially Iltutmish, favored their special slaves purchased for military service called bandagan. बंडगान किंवा बँडगान म्हणजे काय की त्यांचा स्लेव्ह इन पर्शियन मध्ये स्लेव्हला काय म्हणतात, बँडगान. They were carefully trained to man some of the most important political offices in the kingdom. Since they were totally dependent upon their master, the Sultan could trust and rely upon them. म्हणजे काय, जर त्यांनी त्या त्या एरियाचे चिफ्टन आहेत किंवा जे ऑलरेडी तिकडचे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांना जर ठेवलं सुलतानाने, तर ते सुलतानाशी लॉयल असतीलच असं नाही, आणि ते स्वतः मोठ्या पोझिशनवरती आहे तर ते सुलतानचं कशाला ऐकतील. पण ते जर सुलतानाने स्वतःच्या गुलामांनाच ठेवलं लोकांवरती देखरेख करायला, तर ते गुलाम कम्प्लिटली लॉयल कोणाला राहणार, सुलतानाला. म्हणजे कम्प्लीट कंट्रोल कोणाचा राहणार, सुलतानचा. म्हणून काय केलं की स्लेव्स त्यांनी ठेवायला सुरुवात केली, आपले स्लेव्स ऍज अ गव्हर्नर ठेवायला सुरुवात केली. इल्तमिश पासून सुरुवात झाली. मग आता या पेजची समरी काय आहे, व्हॉट इज द समरी ऑफ दिस पेज, की 3 वुमन रूलर होत्या, रझिया सुलतान, क्वीन रुद्रमादेवी अँड डिड्डा. आणि इथे काय की या सुलतान्सनी काय करायला सुरुवात केली की स्लेव्सलाच त्यांचं स्लेव्सला म्हणतात बंदगान, सो बंदगांनाच त्यांनी सगळ्यावरती देखरेख करायला ठेवलं. ओके, सो दॅट दे कॅन बी लॉयल टू देम. मग स्लेव्स रादर देन सन्स. आता मग ह्याच्यामध्ये जस्ट की स्लेव्हचं किती महत्व निर्माण झालेलं ते ह्याच्यामध्ये या पेजमध्ये दिलेलं आहे. So a slave whom one has brought up and promoted must be looked after, for it needs a whole lifetime and good luck to find a worthy and experienced slave. Wise men have said that a worthy and experienced slave is better than son. म्हणजे कधी कधी काय व्हायचं की हे जे मुघल्स आहेत किंवा हे सुलतान्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या मुलांवरती जास्त विश्वास नाही राहायचा, कारण प्रत्येक मुलगा आपल्याच वडिलांविरुद्ध उठाव करून राज्य काबीज करू शकत होता, असं होत होतं. पण जे स्लेव्ह होते ते नेहमी कसे राहायचे, स्लेव्ह विल ऑलवेज बी लॉयल, आणि ते वाईज असले की तुमचं काम ते नेहमी चांगलं करणार. म्हणून त्यांनी सांगितलं की कधी कधी तर असं म्हणायचं की आपल्या गुलामांवरती मुलांपेक्षा जास्त त्यांना प्रेम द्या. द खलजीज अँड तुगलक्स कंटिन्यूड टू यूज द बंदगन अँड ऑल्सो रेज पीपल ऑफ हंबल बर्थ हू वेअर ओपन देअर क्लायंट्स. मग आता क्लायंट्स काय, समवन हू इज अंडर द प्रोटेक्शन ऑफ अनदर, म्हणजे डिपेंडंट. हू इज क्लायंट म्हणजे डिपेंडंट. To high political positions. They were appointed as generals and governors. However, these also introduce an element of political instability. म्हणजे त्यांनी काय केलं खलजीज की त्यांच्यावरती जे डिपेंडंट होते ते लोअर रँकच्या काही लोकांना किंवा म्हणजे जे पॉलिटिकली एवढे स्ट्रॉंग नव्हते त्या लोकांना सुद्धा त्यांनी मोठ्या मोठ्या पोझिशन्स द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं की पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी झाली. Slaves and clients were loyal to their masters and patrons, but not to their heirs. Sultans had their own servants. As a result, the accession of a new monarch often saw a conflict between the old and the new nobility. The patronage of these humble people by the Delhi Sultan also shocked many elites, and the author of Persian Tawarikh criticized the Delhi Sultans for appointing the low and baseborn to high offices. म्हणजे काय की बऱ्याचदा काय व्हायचं की हे सुलतानांचं किंवा जे मोठे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत त्यांच्या दासींबरोबरच्या संबंधातून जी मुलं जन्माला यायची त्यांनाच हे लोक स्लेव्ह म्हणून ठेवायचे आणि मोठ्या मोठ्या पोझिशन द्यायचे. आणि प्लस काय, जे आता सुलतान आहे, सुलतानाचे जे स्लेव्स आहेत ते फक्त सुलतानालाच लॉयल राहणार, पण सुलतानाच्या मुलाशी ते लॉयल नसणार. सुलतानाच्या मुलाचे स्लेव्ह अजून वेगळे असणार. मग जेव्हा सुलतानाकडनं सुलतानाच्या मुलाकडे जेव्हा राज्य येणार तेव्हा हे स्लेव्स आणि त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकत होता. ओके, कारण ते स्लेव्ह फक्त सुलतानाशी हे आहेत ना, सुलतानाच्या मुलाशी ते लोक लॉयल नाही आहेत. असं ऑफिशियल्स ऑफ सुलतान मोहम्मद तुगलक. सुलतान मोहम्मद तुगलक अपॉइंटेड अजीज कुमार अ वाईन डिस्टिलर, Firoz Hajjam, a barber, Manka, a tabak, a cook, and 2 gardeners, Lada and Pira, to high administrative posts. Ziauddin Barani, a mid-14th century chronicler, reported their appointments as a sign of the Sultan's loss of political judgment and his incapacity to rule. म्हणजे काय, हे जे होते त्यावेळेला
सोशल जे लॅडर होतं ते खूप फिक्स होतं लोकांच्या मनात, की म्हणजे की लोक जे हाय लेवलचे लोक कोण आहेत, लो लेवलचे लोक कोण आहेत. त्यामुळे हे जेव्हा बार्बरला किंवा गार्डनरला वगैरे इम्पॉर्टंट पोझिशन दिले, तेव्हा त्याला सगळ्यांनी काय केलं, क्रिटिसाइज केलं. म्हणजे ह्या पेजची समरी फारशी काय नाहीये. हाऊ स्लेव्स वेअर इम्पॉर्टंट फॉर सुलतान्स आणि स्लेव्हमुळे कशी पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी झाली, हे या पेजचं समरी आहे. नेक्स्ट आपण जाऊया. लाईक द अर्लियर सुलतान्स, द खलजीज अँड तुगलक मोनार्स अपॉइंटेड मिलिटरी कमांडर्स ॲट गव्हर्नर्स ऑफ टेरिटरीज ऑफ वेरिंग साइज. दीज लँड्स वर कॉल्ड ॲज अ इक्ता. काय केलं, इक्ता. अँड दर होल्डर वॉज कॉल्ड ॲज अ इक्तदार और मुक्ती. ओके, म्हणजे काय की ते काय द्यायचे, ते आपल्या मिलिटरी कमांडर्सना लँड्स द्यायचे, वेरिंग साईज, आणि त्या लँडचं सगळं काही रूल तुम्ही बघायचा. तर त्या लँड्सला काय म्हणतात, इक्ता, आणि त्या लँड होल्डरला म्हणतात इक्तदार और मुक्ती. द ड्युटी ऑफ द मुक्तीज वॉज टू लीड मिलिटरी कॅम्पेन्स, मेंटेन लॉ अँड ऑर्डर इन देअर इक्ताज इन एक्सचेंज फॉर देअर मिलिटरी सर्व्हिस. The Muktis collected the revenue of their assignment as salary and they also paid the soldiers from this revenue. मग मुक्तीज काय काय करायचे, मुक्तीज will lead military campaigns, they will maintain law and order and they will provide military services. ओके, अँड इन रिटर्न फॉर दिस दे विल बी पेड. कसं काय की त्यांनी त्या लँड मधनं रेव्हेन्यू त्यांनी कलेक्ट करायचा. मग कंट्रोल ओव्हर मुक्तीज वॉज मोस्ट इफेक्टिव्ह if their office was not inheritable and if they were assigned iktas for a short period of time before being shifted. मग आता काय झालं, मुक्तीज मध्ये काय झालं, मुक्तीज काय होणार, ते त्यांच्याकडे लँड आहे, त्यांच्याकडे त्या लँड मधनं रेव्हेन्यू कलेक्ट करायची पॉवर आहे. मग ते स्वतः पण पॉवरफुल होणार, राईट, अँड दे कॅन चॅलेंज सुलतान, करेक्ट. सो ते नको व्हायला म्हणून ते काय करायचे की मुक्तीजची जी पोझिशन होती ती इनहेरिटेबल नाही ठेवली. म्हणजे की आता वडील मुक्ती आहेत, आता वडील मेल्यानंतर त्यांचा मुलगा मुक्ती होऊ नाही शकत, कळलं. कारण मग इनहेरिटन्स आला की म्हणजे काय, ते अजून पॉवर येणार ना त्यांच्या हातामध्ये, म्हणून. आणि अजून काय बनवायचं ते. तर त्याच्यानंतर अजून काय केलं की त्यांचा जो पिरियड होता, की जो पिरियड त्यांना ती जमीन देणार, तो पिरियड पण त्यांनी शॉर्ट केला. त्याच्यामुळे काय झालं, शॉर्ट पिरियड केल्यामुळे कोणी पण एक जण पूर्ण आपला कंट्रोल इस्टॅब्लिश करू शकत नव्हता. सो कशा प्रकारे त्यांना रेन केलं गेलं की no inheritance and short period of time before being shifted. These harsh condition of service were rigorously imposed during the reigns of Alauddin Khilji and Muhammad Tughlaq, and accountants were appointed by the state to check the amount of revenue collected by the muktis. आता अजून त्यांच्यावरती काय हे ठेवलं की अकाउंटंट्स ठेवले की किती रेव्हेन्यू मिळतंय, ते किती हे करतायत. Care was taken that the Mukti collected only the taxes prescribed by the state and that he kept the required number of soldiers. म्हणजे मुक्तींवरती हे लोकांनी भरपूर सारे कंट्रोल्स ठेवले. त्यांना इनहेरिटन्स दिला नाही, त्यांचं जे शॉर्ट पिरियड साठीच त्यांना ठेवलं. त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटंट्स होते, किती रेव्हेन्यू कलेक्ट करतायत त्याचं अकाउंटिंग करायला सुरुवात केली, आणि ते रिक्वायर्ड नंबर ऑफ सोल्जर ठेवतात की नाही ह्याचं पण ऑडिट करायला लागले. ओके, ॲज द दिल्ली सुलतान्स ब्रॉड द हिंटरलँड of the cities under their control, they forced the landed chieftain, the Samanta aristocrats and the rich landlord to access their authority. Under Alauddin Khilji, the state brought the assessment and collection of land revenue under its own control. The rights of the local chieftain to levy taxes was cancelled and they were also forced to pay taxes. The Sultan's administrator measured the land and kept careful accounts. Some of the old chieftain and landlords served the Sultanate as revenue collector and assessors. There were 3 types of taxes. मग आता पहिले तर काय झालं की प्रत्येक लँडचे काही स्वतःचे त्यांचे चिफ्टन्स असतील किंवा अरिस्टोक्रॅट असतील किंवा सामंत असतील, तर हे सगळे रिच होते आणि त्यांच्या जमिनीचा पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडे होता. तर सुलतान आल्यानंतर सुलतानने काय केलं, या सगळ्यांकडनं त्यांचे सगळे अधिकार काढून घेतले आणि काय काय ठिकाणी जे त्यांना सबमिसिव्ह होते सुलतानाला, त्याला त्यांनी टॅक्स कलेक्टर आणि असेसर, म्हणजे किती टॅक्स लावायला पाहिजे आणि तो कलेक्ट करण्यासाठी त्या लोकांना ठेवलं. देअर वेर 3 टाइप्स ऑफ टॅक्सेस. ऑन कल्टिव्हेशन कॉल्ड खरज, ऑन अमाउंटिंग टू अबाउट 50% ऑफ द पिजन्स प्रोड्यूस, म्हणजे काय पिकवणार ते आणि घेणार कोण, सुलतान. मग ऑन कल्टिव्हेशन कॉल्ड खरज, ऑन अ कॅटल अँड ऑन हाऊसेस. मग व्हॉट वर द 3 टाइप्स ऑफ टॅक्सेस,
ऑन कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे काय, अन्नधान्य जे प्रोड्यूस करणार. ऑन हाऊसेस अँड ऑन केटल. सो आणि कल्टिवेशनचा टॅक्सला काय म्हणायचे, खरज. It is important to remember that large part of the subcontinent remained outside the control of the Delhi Sultans. It was difficult to control distant provinces like Bengal from Delhi, and soon after the annexing southern India, the entire region became independent. Even in the Gangetic Plain, हे नंतर वाचूया. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले टॅक्सेस होते, खुम्स, जकात अँड जिझिया. खुम्स म्हणजे काय आहे की अँड ट्रेजर ट्रो म्हणजे 1/5 ऑफ द वॉर ब्युटी, म्हणजे वॉर मध्ये काय मिळालं त्याचं, किंवा काय माइन्स असतील त्याचं, किंवा कुठलं पण ट्रेजर असेल त्याचं 1/5 आहे ते सुलतानाला द्यायचं, त्याला म्हणायचं खुम्स. जकात म्हणजे काय, जकात हा रिलिजियस टॅक्स आहे. म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक मुसलमानांनी आपल्या जो काही आपण कमवतो त्याचा काही पार्ट जो आहे तो म्हणजे नीडी लोकांना किंवा ज्यांना ट्रॅव्हल करायचं त्यांना दिला पाहिजे, त्याला म्हणतात जकात. आणि जिझिया कर जो होता तो नॉन मुस्लिम्स वरती होता. ओके. आणि त्याला म्हणजे was a tax paid by the non-Muslims who had been given the status of zimmis or protected people by the state. ओके. या पेज वरती बरेच पॉइंट्स आहेत. या पेजची समरी काय आहे की सुलतान्सनी मिलिटरी कमांडर्सना काय केलं, अपॉइंट केलं ऍज अ इक्तदार और मुक्ती. ओके. मिलिटरी कमांडर्स वर अपॉइंटेड ऍज अ इक्तदार और मुक्ती. The territories of various म्हणजे and they were given lands. These lands were called as a ikta. Okay. What were the duty of muktis? The duties Maintain law and order in ikta. Provide military services. Correct. And collect the revenue. Okay. And they can use some part of the revenue as their सॅलरी. मग आता काय व्हायला लागलं की मुक्तीज वरती मुक्तीजना हार्श ट्रीटमेंट कशी केली, मुक्तीजना जास्त पॉवरफुल होऊ नये म्हणून त्यांच्यावरती कसं बंध लावले गेले की दे वर नॉट गिवन इनहेरिटन्स. द पोझिशन वॉज मेड नॉन इनहेरिटेबल. सेकंड काय केलं गेलं की त्यांना शॉर्ट पिरियड, त्यांचा पिरियड वॉज रिड्युस्ड. ओके. अँड अकाउंटंट्स वेअर अपॉइंटेड टू कीप लुक ऑन देम whether they are collecting taxes as per Sultan's notice, and also whether they have enough soldiers. Okay. So हे आले मुक्तीस वरती शॉर्ट नोट झाली. त्याच्यानंतर हे सुलतान्सनी काय केलं की जे अरिस्टोक्रट्स होते किंवा जे रिच लोक होते त्यांच्याकडनं त्यांच्या लँड मधनं टॅक्स कलेक्ट करण्याचा जो हक्क होता तो त्यांनी घेतला आणि स्वतःकडे ठेवला. मग कुठल्या प्रकारचे टॅक्सेस कलेक्ट करायचे, 3 टाइप्स ऑफ टॅक्सेस. कल्टिवेशन वरती त्याला म्हणतात खरज, कॅटल वरती अँड हाऊसेस वरती. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरे टॅक्सेस कुठले आहेत, खुम्स, जकात अँड जिझिया. ओके. नेक्स्ट पेज. देयर वर फॉरेस्टेड एरियाज दॅट सल्तनेट फोर्सेस कुड नॉट पेनिट्रेट. म्हणजे काय की इवन इन गंगेटिक प्लेन देयर वर फॉरेस्टेड एरियाज फॉर सल्तनेट फोर्सेस कुड नॉट पेनिट्रेट. Local chieftain established their rule in this region. Sometimes rulers like Alauddin Khilji and Muhammad Tughlaq could force their control in these areas, but only for a short duration. म्हणजे काय, या सगळ्या ह्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये जे हे सुलतान्स होते सगळं दिल्लीच्या आसपासचं सगळं आपल्या अंडर करत असताना पण काय काय लोक होते ते कसे काय म्हणजे कसे काय सुलतानाच्या रूल मधनं सेफ राहिले ते इथे दिलंय. तर आपण हे वाचूया. इबन बटुता, अ 14th century traveler from Morocco. ओके. कोण आहे, इबन बटुता, अ 14th century traveler from Morocco ने लिहिलंय. Fortified themselves in chieftains sometimes fortified themselves in mountain, in rocky, uneven and rock places, as well as in bamboo groves. In India, the bamboo is not hollow; it is big. It is several parts are also intertwined that even fire cannot affect them, and they are on the whole very strong. The chieftains live in these forests, which serve them as the ramparts, inside which are their cattle and their crops. There is also water for them within, that is rainwater, which collects there. Hence, they cannot be subdued except by powerful armies, who entering these forests cut down the bamboos with specifically prepared instruments. म्हणजे काय होतं की दिल्लीमध्ये काही पार्ट्स मध्ये डेन्स फॉरेस्ट होते आणि त्या फॉरेस्ट मध्ये बांबूची अशी काही रचना होती की इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. इव्हन फायरने पण ती ब्रेकडाऊन नाही होऊ शकत. आणि त्या बांबूचं काइंड ऑफ फॉर्टिफिकेशन असल्यामुळे
त्याच्या आतमध्ये त्यांचे कॅटल्स असायचे, शेती असायची, पाणी असायचं, म्हणजे सगळं त्यांना आतमध्येच मिळायचं. त्यांना बाहेर येऊन काय करायची गरज होती का? नाही. तर ते फॉरेस्ट वॉज त्यांचं नॅचरल प्रोटेक्शन होतं. ओके. मग द मॉंगल्स अंडर ह्याला स्पेलिंग गेंगीस खान असलं तरी ह्याला म्हणतात चंगेज खान. ओके, हे प्रोनाउन्सिएशन आहे चंगेज खान. इन्व्हेडेड ट्रान्सऑक्सियाना इन नॉर्थ ईस्ट इराण इन 1219 अँड द Delhi Sultanate faced their onslaught soon after. Mongol attacks on the Delhi Sultanate increased during the reigns of Alauddin Khilji and in the early years of Muhammad Tughlaq rule. These forces the two rulers to mobilize a large standing army in Delhi, which posed a huge administrative challenges. म्हणजे काय झालं की आता तगलक आणि खलजीज नंतर कोण आलं? मॉंगोल्स आले. मॉंगोल्स कोणाच्या अंडर? चेंगीस खान. चेंगीस खान कसं झालं? परत परत तो दिल्लीवर आक्रमण करायला लागला. त्याच्यामुळे या लोकांना काय झालं? त्या लोकांना आपल्या कंटिन्युअस आपली आर्मी ठेवायला लागली. ओके, सो ह्या पेजवरती एवढंच आहे. म्हणजे हे क्वेश्चनच्या हिशोबाने फार काही हे नाही, जस्ट लक्षात ठेवायचंय. द सल्तनत इन द 15th and 16th century. Take a look at table 1 again. You will notice that after the Tughlaqs, the Sayyid and Lodi dynasties ruled from Delhi and Agra until 1526. By then, Jaunpur, Bengal, Malwa, Gujarat, Rajasthan, and the entire South India has independent rulers who established flourishing states and prosperous capitals. This was also the period which saw the emergence of new ruling groups like Afghans and the Rajputs. Some of the states established in this period were small but powerful and extremely well administered. Sher Shah Sur. Okay, Sher Shah Sur started his career as the manager of a small territory for his uncle in Bihar and eventually challenged and defeated the Mughal Emperor Humayun. Sher Shah captured Delhi and established his own dynasty. Okay, although the Sur dynasty ruled for only 15 years, it introduced an administrative that borrowed elements from Alauddin Khilji and made them more efficient. Sher Shah's administration became the model followed by the great Emperor Akbar when he consolidated the Mughal Empire. म्हणजे इथे काय सांगितलंय की नंतर कसं रूल बदलत गेले आफ्टर दिस डायनेस्टीज. फायनली सगळीकडे आता वेगवेगळे नवीन रूलर्स यायला लागले. त्याच्यामध्ये अफगाण आले, राजपूत आले आणि मग नंतर परत दिल्लीमध्ये कोण आलं? शेर शाह आला. राईट. सो शेर शहाने जास्त त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन जे होतं ते जास्त चांगलं होतं, एफिशियंट होतं, असं ह्याच्यामध्ये दिलंय. सो अशा प्रकारे हा चॅप्टर संपलेला आहे. अगेन आपण समरी बघूया. ह्या इथे फर्स्ट पेज मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट कुठला होता की दिल्ली फर्स्ट बिकेम कॅपिटल ओनली आफ्टर 12th. सो ह्याची समरी आहे की दिल्ली फर्स्ट बिकेम कॅपिटल ओनली इन द 12th century आणि under Tomar Rajputs and Chauhans, Delhi became commercially well equipped. Jain merchants started minted coins. These coins are called as a Dehliwal. हे या पेजवरचं महत्वाचं आहे. इथे नेम्स ऑफ डायनेस्टीज आहे किंवा रूलर्स आहेत. राजपूत, टर्किश, खलजी, तुगलक, सय्यद अँड लोधी डायनेस्टी. दे रूल दिल्ली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की तारीख किंवा तवारीख म्हणजे काय? पर्शियन मध्ये हिस्ट्रीला तारीख किंवा तवारीख म्हणतात, जी लर्न मॅनने लिहिली. अँड ऑल्सो दिल्ली सल्तनतचं ऍडमिनिस्ट्रेशन पर्शियन लँग्वेजेस मध्ये झालं. व्हॉट इज द सर्कल ऑफ जस्टिस? Kings will keep peasants happy, peasants will give revenue, revenue will pay soldiers salary and soldiers will protect king. ह्याला आहे सर्कल ऑफ जस्टिस. त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये हे जे त्यावेळेचे लोक होते त्यांची मेंटॅलिटी कशी होती की बर्थ राईट आहे, म्हणजे जे लोक जन्माने श्रेष्ठ, राजाचा मुलगा राजा. Okay, so privileges claimed on account of birth are called as a birthright. Gender distinction means they used to think that women, social and biological difference between men and women, and men are superior to women is what their thought was. नंतर सुलतान इल्तमिशची डॉटर रझिया सुलतान वॉज वुमन एम्परर किंवा उमर किंग. मग ऑल वुमन किती होत्या? वुमन क्वीन्स 3 होत्या. रझिया सुलतान, रुद्रमादेवी अँड दिद्दा. त्याच्यानंतर बांदगान. बांदगान म्हणजे काय की सर्वंट्स. पर्शियन मध्ये बांदगान म्हणजे काय? सर्वंट्स म्हणजे स्लेव्स. तर सुलतान्स काय करायचे? स्लेव्स विकत घ्यायचे आणि स्लेव्सना सगळं रूल करायला द्यायचे, म्हणजे कारण ते सुलतानाचे लॉयल राहतील. ओके, सो दॅट दे आर लॉयल टू द सुलतान. मग हू आर क्लायंट्स? क्लायंट इज समवन हू इज अंडर द प्रोटेक्शन ऑफ अनदर.
So Bandagan and clans, Sultan Khaljis and Tughlaq used Bandagan and clans to deepen their rule, or म्हणजे त्यांचा रूल जो आहे, पॉलिटिकल पोझिशन जी आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी. कारण स्लेव्स वर ऑलवेज लॉयल टू देअर मास्टर्स. त्याच्यानंतर इथे आलं आहे की मिलिटरी कमांडर्स, ज्यांना मुक्ती किंवा इक्तदार म्हणतात, दे वर गिवन अ लँड कॉल्ड लँड टू रूल किंवा लँड टू लुक आफ्टर. That land is called as a ikta. What were the duties of the muktis or iktadar? Provide military service, maintain law and order, okay, and in exchange collect the revenues. But they were scrutinized, or there were harsh condition for muktis. What were the harsh condition? Their position, their office was not inheritable. They were given ikta only for short period. And they were governed, or there were accounts appointed to look after whether they are collecting tax properly, whether they have enough soldiers. Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे की सुलतानांनी वेगवेगळे टॅक्सेस लावले. व्हॉट आर द 3 टाइप्स ऑफ टॅक्सेस? टॅक्सेस ऑन कल्टिवेशन, टॅक्सेस ऑन हाऊसेस अँड केटल. कल्टिवेशन टॅक्सला म्हणतात खरच. आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगळे टॅक्सेस कुठले आहेत? खुम्स, झकात अँड जिझिया. ओके. त्याच्यानंतर इथे सगळं आहे की चंगेज खान, अबाउट चंगेज खान. मोंगल्स अंडर चंगेज खान स्टार्टेड इन्व्हेडिंग देअर खल्जीज अँड तुगलक्स. त्याच्यानंतर काय आलं, मग आता हे पण आता हळूहळू मागेच जातात. आता नवीन आले, अफगाण आले, राजपूत आले. मग शेरशाह सूर कोण होता? शेरशाह सूर स्टार्टेड हिज करिअर ॲज अ मॅनेजर ऑफ स्मॉल टेरिटरी. ओके. बट देन इव्हेंच्युअली ही डिफिटेड हुमायून. अँड त्याच्यामुळे तो काय झाला, दिल्लीचा नेक्स्ट डायनेस्टी कोणाची झाली? शेरशाह सूरची. पण त्याची डायनेस्टी कशी होती की त्याने ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एफिशियंट चेंजेस केले, त्यामुळे त्याची डायनेस्टी जास्त, ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं जास्त चांगलं होतं. ओके. तर हे या धड्याचं एक्सप्लेनेशन आहे. आपण याचे शॉर्ट नोट्स पण बघू. शॉर्ट मध्ये जे पॉइंट्स आता आपण बोलले, समरी पॉइंट्स, ते आपण शॉर्ट मध्ये बघू आणि क्वेश्चन आन्सर पुढच्या व्हिडिओज मध्ये बघू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि त्याने तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा. सो दिल्ली 12 to 15 सेंचुरी या चॅप्टरचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.